आणि आता जाऊयात सांगलीमध्ये। सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सुद्धा आता घट झाली आहे। पाण्याची पातळी अर्ध्या फुटानं आता कमी झाली आहे। दरम्यान सध्या कृष्णा नदीची पाणी पातळी ही 43 फुटांवर आहे। कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट झाल्यामुळे सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शंकर देवकुळे यांच्याकडून। शंकर, काय सध्या परिस्थिती आहे सांगलीमध्ये? नक्कीच मोहिनी, आपण पाहू शकता, आपण सध्या सांगलीच्या कृष्णा घाटावरती आहोत। या ठिकाणी पाहू शकता सांगली कृष्णा नदीची पाण्याची पातळी ही 43 फुटावर आलेली आहे। काल रात्री 12 वाजता 43 फूट 6 इंच असणारी पाण्याची पातळी आता 7 वाजून गेलेले आहेत। आपण पाहू शकता ही अर्ध्या फुटाने पाण्याची पातळी कमी झालेली आहे। 6 इंच पाणी पातळी उतरली जरी असली तरी इंचाने उतरत असल्यामुळे सांगलीकरांना फार मोठा दिलासा मिळाला आहे। त्याचं कारणही असं आहे की पावसाने या ठिकाणी थांबलेला आहे। पाऊससुद्धा या ठिकाणी आता थोडा विश्रांती घेत आहे। तर वारणा नदीतून जे पाण्याचा विसर्ग सुरू होता तो आता बंद करण्यात आलेला आहे आणि विद्युत गृहातून 1600 क्युसेक्स वेगाने पाणी फक्त सोडण्यात येत आहे। तर त्याचबरोबर कोयना धरणातून सुद्धा 21,000 क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात येत आहे। एकंदरीत पाहिलं तर आज दिवसभरात 3 ते 4 फूट पाणी उतरण्याची दाट शक्यता या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे सांगलीकरांच्यासाठी ही फार मोठी बातमी आहे आणि दिलासा देणारी बातमी आहे मोहिनी। नक्कीच धन्यवाद शंकर, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।